सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला पण सुरुवात करते बघा. आणि आज एक असा अनुभव सांगणार आहे तुम्हाला की एका ताईसोबत घडलेला आणि त्या ताईंनी स्वतःच्या तोंडाने सांगितलेला अनुभव आहे. का सांगितला तर बघा, तुम्हाला अगोदर सांगते मी का सांगितला. कारण आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये साफसफाईला जायचो. साफसफाईला म्हणजे साफसफाईसाठी मी माझं नाव दिलं होतं. जेव्हा साफसफाई होते तेव्हा ते काय करतात, ज्यांनी नाव दिलं आहे साफसफाईसाठी त्यांना फोन करतात ते आणि बोलवून घेत असतात. आज साफसफाई करायचं आहे आणि तुम्ही या म्हणून सांगतात. मग अमावस्या दिवशी केंद्रातली साफसफाई होत असते किंवा शनिवारी किंवा आता दिपोळी आली बघा, दिपोळीच्या सणामध्ये साफसफाई होते, दसऱ्याला होते, श्रावण महिन्यात होते, असं साफसफाई केली जाते. मग आम्ही तिथं साफसफाईसाठी जायचो. म्हणजे साफसफाईसाठी बोलवलं, फोन केल्यानंतर मग मी गेले. मग भरपूर अशा ताई होत्या तिथं. मग आम्ही सर्वात अगोदर जाळ्या काढल्या, सगळीकडची साफसफाई केली, भांडे घासले, परत पिरॅमिड असतं ते स्वच्छ केलं आणि फरशी पुसत होतो. मग फरशी पुसताना काही ताई फरशी पुसल्या, काही ताईंनी फरशी पुसली नाही बरं का. ज्यांना जायचं होतं लवकर त्या ताई गेल्या आणि ज्यांना थांबायचं होतं त्यांनी, ज्यांना वेळ आहे त्यांनी थांबल्या. मग आम्ही काही ताई होतो त्या खूप वेळ थांबलो. म्हणजे आम्हाला 3, 3:30, 4 वाजले स्वामी समर्थ केंद्रामधली साफसफाई करायला. मग त्या ताईंनी जिलेबी मागवली खायला आणि भेळ जिलेबी मागवली. म्हणल्या एवढे वेळ झालं साफसफाई केली, भूक लागली असेल सर्वांना. कारण 10:30ची आरती झाल्यानंतर आम्ही तिथं थांबलो, तर आरती केली थांबलो, तर आम्हाला 3 वाजले यायला. मग त्या ताई बसल्या होत्या. मग त्या ताई म्हणल्या की मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. कुणाचं तर असंच खूप अडचणीमध्ये होते त्या ताई आणि त्यांनी सांगत होत्या त्यांचं कसं करावं, काय सेवा करावं, मग त्यांना विचारत होत्या. मग त्यांना सेवा सांगायच्या अगोदर त्या म्हणल्या तुम्हाला मी माझं सांगते. म्हणल्या माझा अनुभव सांगते. म्हणल्या मी स्वामी महाराजांच्या सेवेत कशी आले, काय आले, माझ्यासोबत काय तुम्हाला वाटत असेल मी एक खूप मोठी सेवेकरी आहे म्हणल्यावर माझ्या जीवनामध्ये दुःखच नसेल आणि संकटच नसेल असं तुम्हाला वाटत असेल. म्हणल्या माझ्यासारखं तर तुमच्या जीवनामध्ये काहीच नाही म्हणल्या. कारण तुमच्यासारखा सुखी माणूस कोण नाही. ज्यांच्यासोबत ज्यांचा नवरा असतो ना, ज्यांच्यासोबत ज्यांचा नवरा असतो ती बाई खूप भाग्यवान असते, खूप सुखी असते. मग भलेही तिच्याजवळ धन दौलत असो अगर नसो. मग त्या ताई तसं म्हणल्या. मग आम्ही म्हणलं ताई नेमकं काय झालं सांगा की. म्हणलं काय होती तुमच्या. तर म्हणल्या तुम्हाला सांगते. म्हणल्या मी राहायची म्हणल्या 1 रूममध्ये राहत होत्या त्या ताई बरं का. पहिल्यांदा म्हणजे 1 रूममध्ये राहायच्या. म्हणजे त्यांचं काही छोटंसं, त्यांना काही मुलं बाळ नव्हते, काहीच नव्हते. त्यांचं नवीन लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या मिस्टरांना बाहेरचा नाद होता, म्हणजे परस्त्रीचा नाद होता त्यांच्या मिस्टरांना. मग त्यांचं लग्न झालं. मग लग्न झालं पण त्यांच्या मिस्टरांना बाहेरचा नाद असल्यामुळं कसं त्यांचे मालक त्यांना कसलंच बोलायचे नाही, काही विचारायचे नाही, जेवायला विचारायचे नाही, राशन पाणी विचारायचं नाही, काहीच विचारायचं नाही. जी गोष्ट मागितली म्हणजे जे आणायचं म्हणलं, आता भाजीला कसं मिरच्या आणायच्या म्हणलं की तेवढंच आणून द्यायचं, बाकी काहीच बोलायचं नाही, काहीच म्हणायचं नाही. 2-2 दिवस घरी यायचे नाही त्यांचे मिस्टर, असं होतं. मग ते आले तर मग बाहेरच जायचं नाही. मग त्यांना बाहेर जायला सुद्धा परवानगी नव्हती, कुण्या देवाधर्माला जायला परवानगी नव्हती, कुठं मंदिरात कुण्या बाजूच्या बाईला बोलायला सुद्धा परवानगी नव्हती त्या ताईला. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, तसं म्हणायले म्हणून मग शेजारच्या एक ताई होत्या, त्या शेजारच्या एक ताई होत्या. मग त्या रोज स्वामी समर्थ केंद्रात जायच्या आरतीला. मग त्यांनी बघितलं, सगळ्या शेजारच्या लोकांना वाटलं, मग ते पती पत्नी होते पण सगळ्यांना वाटायचं बहीण भाऊच राहतात काय की, कारण नवीन लग्न झालेलं होतं आणि काय माहिती बहीण भाऊ आहेत की कोण आहेत, आणि कधी बोललेलंच माहीत नाही, कधी बोलायचेच नाही, कसला आवाज नाही, कुठं बाहेर जायचं नाही, काहीच नाही. मग सगळेजण म्हणायचे काही बाई कोण आहेत, बहीण भाऊ राहिलेत का शिक्षणासाठी, कोण आहेत, नवरा बायको तर कधी बाहेर गेलेले दिसत नाहीत, बोललेले दिसत नाही. म्हणजे असं नवरा बायको असल्यानंतर पती पत्नी असल्यानंतर वेगळंच असतं ना तिथलं वातावरण, आणि बोलत नसलं तिथं वातावरण वेगळंच असतं. मग त्या ताई म्हणल्या, त्यांनी सांगितलं त्यांना, एका ताईने धाडस करून त्यांना विचारलं, असं बोलले त्यांना त्यांचं मालक नसताना, मिस्टर नसताना त्यांचे. तर त्यांनी सगळं त्यांचं सांगितलं. मग त्यांनी म्हणल्या तू स्वामी समर्थ केंद्रात चल म्हणल्या. तर त्या म्हणल्या मला केंद्रात पण येऊ देत नाहीत म्हणल्या, कुठं देवाला जायलाच मला जाऊच देत नाहीत म्हणल्या. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, दाराला कुलूप लावल्यानंतर माहीत पडतं की बाहेर गेली. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, शेजारच्या ताईच्यात असं बसले किंवा काही बाहेर असं सामाना नाही गेले, असं थोडंसं इथं तिथं गेले असं म्हणता येते. मग काय केलं माहिती आहे का, घराला कडी लावली
घराला कडी लावायच्या आणि यायच्या, किंवा दार उघडच ठेवायच्या आणि आरतीला यायच्या महाराजांच्या. बघा किती मोठं धाडस म्हणायचं त्यांचं, की त्या दरवाजाही लावायच्या नाहीत, तसाच यायच्या. असं त्यांच्या नवऱ्याला वाटावं की ते घरातच आहे किंवा इथं तिथं असं कशासाठी गेले असणार असं वाटावं. त्या आरतीला यायच्या, पटकन आरती करायच्या. आरती झाली, स्वामी महाराजांचा एक माळ जप झाला की पटकन उठून जायच्या, घरी जायच्या. असं आरत्या करायला लागल्या. मग परत पुन्हा त्यांना सांगितलं केंद्रातून की स्वामी चरित्र घ्या, सत्यनारायण करा, दुर्गा सप्तशती पाठ करा, मल्हार सप्तशती पाठ करा, परत पुन्हा गुरुचरित्र पारायण करा असं सांगितलं. मग त्यांनी काय केलं, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घेतला, स्वामी चरित्र घेतलं, सत्यनारायणाचं पुस्तक घेतलं, सत्यनारायण भगवंताचा फोटो घेतला आणि त्यांनी सेवा करायला सुरू केली. सेवा केल्यानंतर तर इतके संकट यायला लागले त्यांना की अक्षरशः त्यांचा नवरा का नाही घरला यायचाच बंद झाला. त्यांचा नवराच पुन्हा तर घरलाच येत नव्हता त्यांचा नवरा. मग त्या म्हणल्या मी स्वामी महाराजांची सेवा करायले आणि आधी 2 दिवसाला 1 दिवसाला येत तर होते, आता तर काहीच नाही म्हणल्या. मग सेवा कशाला करू म्हणल्या, उलट सेवा केल्यानंतर तर उलटच व्हायले म्हणल्या. त्यांनी काय केलं माहिती का, स्वामी महाराजांचा फोटो, जपमाळ, स्वामी चरित्र, सत्यनारायण भगवंताचा फोटो हे सगळं उचलून लेंटनवर टाकलं. मग लेंटनवर टाकल्यानंतर मग परत पुन्हा तर लई संकट यायला लागले. मग परत पुन्हा त्यांना अजून स्वामी महाराजांच्या एका सेवेकरीने सांगितलं, सेवा करायल्यानंतर इतके संकट येतात की स्वामी महाराज परीक्षा बघतात की तू करतेस का नाही, खऱ्या परीक्षेला खरी उतरते का नाही म्हणून. आणि जी काही संकट असतात ना बघा आपल्याला, ते आपल्या आदल्या जन्मीचे भोग असतात, ते भोग असतात ना स्वामी महाराज त्याची तीव्रता वाढवतात. मग ते जास्त येतात संकट. आपल्याला वाटतं मी एवढी सेवा करायला लागले आणि माझ्या जीवनामध्ये असे संकट काय आलेत, मग उलट मी सेवा केल्यावर माझं लवकर कमी व्हायला पाहिजे. मग हे असं का होते, हे का बरं वाढायला लागले. आणि आपल्याला काय होते माहिती आहे का, आपण कोणती काहीतरी कशाचा तरी प्रयत्न करतो, आपल्याला त्याला यश भेटत नाही. त्याला यश भेटलं नाही म्हणजे काही स्वामी महाराजांचं आपल्याकडे लक्ष नाही असं नसतं. एकदा जरी स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं तर ती सुद्धा वेस्ट जात नाही, ती सुद्धा कधी ना कधी कामालाच येतं. बघा महाराज काहीच ठेवून घेत नाही तुमची सेवा. तर त्या ताईंनी परत पुन्हा सेवा करायला सुरुवात केली. बघा स्वामी चरित्र सारामृताचं पुन्हा परत त्यांनी सांगितल्यानंतर स्वामी महाराजांचा फोटो घेतला, पुस्तक काढलं, जप माळ काढली, स्वामी महाराजांची डबल सेवा करायला सुरुवात केली. तर त्यांचं इतकं चांगलं झालं तुम्हाला सांगते मी की त्यांच्या मालकांचा सगळाच नाद सुटला. ते परत पुन्हा यायचंच बंद केले, म्हणजे त्यांनी घरच घेतलं बाहेर आणि त्या स्त्रीसोबत त्यांनी बाहेर त्या घरात राहायला गेले, त्या स्त्रीसोबतच राहत होते. पण त्या ताईंनी सेवा सोडली नाही, कारण त्या जी स्वामी सेवेकरी ताई होत्या ना त्या ताईंनी सांगितलं होतं किती जरी संकट आले आणि काही जरी आले तर सेवा सोडायची नाही स्वामी महाराजांची, किती बी अडचणी येऊ द्या मग काय बी होऊ द्या, सेवेमधलं सातत्य सोडायचंच नाही असं सांगितलं होतं त्यांनी. किंतु परंतु हे मनामध्ये आणायचंच नाही, हे होईल का नाही का असं मनात आणायचंच नाही. असं मनात आणायचं की हे माझं काम होणार, स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत, माझ्या जीवनामध्ये कसल्याही काही गोष्टीला कसलाही धक्का लागणार नाही, स्वामी महाराज माझ्या पाठीशी आहेत. स्वामी महाराज काय म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मग चिंता कशाची म्हणून त्यांनी सांगितलं, असं समजून सांगितलं. मग त्यांनी सेवा करायला सुरुवात केल्या. तर त्यांचे मालक घरी आले. परत त्यांनी एक रूममध्ये राहत होत्या, किरायाच्या रूममधून स्वतःच्या रूममध्ये गेल्या. इतकी स्वामी महाराजांची सेवा केली, इतकी स्वामी महाराजांची सेवा केली की त्यांनी गुरुचरित्र पारायण असतं ना, एक लगट 3 पारायण केले. म्हणजे 21 दिवसाचं 21 दिवसाचं गुरुचरित्र पारायण असतं ना ते केलं त्यांनी. म्हणजे आज गुरुचरित्र पारायणाला शनिवारी सुरुवात केली, शुक्रवारी उद्यापन येतं ना, तर शुक्रवारी उद्यापन नाही केलं त्यांनी. शुक्रवारी त्याची शेवट झाला की लगेच शनिवारी अजून डबल गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. असं 3 वेळेस गुरुचरित्र, एकदा चालू केलं की त्यांनी 21 दिवस गुरुचरित्र पारायणाचे 3 पारायण करायचे. तिसऱ्या गुरुचरित्र पारायण तिसरं संपणार असताना तेव्हा उद्यापन करायच्या. आणि त्यांनी काय खायच्या माहिती आहे का, केळी आणि चपाती खायच्या. बघा त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच खायच्या नाहीत म्हणा, केळी आणि चपाती किंवा दूध साखर चपाती असंच खायच्या. त्यांनी कुठलं बाकीचं अन्न खायच्या नाहीत, ना बाहेरचं परान्न खायच्या नाहीत, ना काहीच नाही. असे इतके कडक गुरुचरित्र पारायण केले त्यांनी. दत्त महाराजांची तितकीच सेवा केली. स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत पाठ, दुर्गा सप्तशती पाठ 108 त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ केले, मल्हार सप्तशती पाठ केले. आज त्या इतक्या मोठ्या स्वामी समर्थ सेवेकरी आहेत की आज केंद्रामध्ये
कसलीही सेवा असू द्या, काही सेवा असू द्या, त्या ताईंना विचारल्याशिवाय सेवाच होत नाही, त्या ताईंना विचारल्याशिवाय काहीच काम होत नाही. आज त्या इतक्या मोठ्या, त्या म्हणल्या मी आज ह्या पदाला आहे, या जागेला आहे तर स्वामी महाराजांच्या सेवेमुळं आहे. मी सुद्धा खचले होते, कारण मी सगळं उचलून लिंटनवर टाकले होते म्हणल्या. मग अडचणी तर कुणाला येत नाहीत, सगळ्यालाच येत असतात. मग किंतु परंतु आपल्या जीवनामध्ये कसलंच आणायचं नाही, असं खचून जायचं नाही. कारण आपण स्वामी महाराजांची सेवा केली, आपल्याला प्रचिती नाही आली म्हणून स्वामी महाराज आपल्याला आपलं दुःख दूर करणार नाहीत का? असं कधीच होणार नाही. कारण एकदा जरी स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं तर ते सुद्धा कामी येणार, ते सुद्धा आपल्याला आपल्या संकटाच्या वेळी ते कामी येणार. ती एक आपला बँक बॅलन्स आहे सेवेचा. म्हणून स्वामी महाराजांची सेवा करायला कसलंच किंतु परंतु आणायचं नाही, आणि मनात संशय सुद्धा आणायचा नाही की मी ही सेवा केली आणि स्वामी महाराजांनी मला प्रचिती दिली नाही, माझं दुःख दूर झालं नाही. कारण त्याची वेळच आली नसेल, आणखीन त्याची वेळ झाली नसेल, आपले भोग संपले नसतील. आपले भोगे भोगूनच संपवायला पाहिजे. बघा त्या किती मोठ्या सेवेकरीत आहेत. का सांगितल्या त्यांनी? कारण एक ताई खूप दुःखी कष्टी होत्या. त्यांनी म्हणल्या की काय झालं मला, त्यांनी त्यांचं सांगितलं दुःख, तर त्या म्हणल्या की तुम्ही खूप मोठ्या सेवेकरी आहेत. त्यांनी म्हणल्या नाही, म्हणल्या मी खूप मोठे सेवेकरी नाही, माझ्या पण जीवनामध्ये खूप सारं दुःख होतं, संकट होते. तुम्हाला वाटत असेल यांनी किती मोठ्या सेवेकरी, यांना काहीच नसेल, पण ते सगळं त्यांनी पार करून गेल्या होत्या. तसं आपल्याला स्वामी महाराजांची सेवा सोडायचं नाही, स्वामी महाराजांची सेवा सातत्यानं करायची. त्यासाठी सर्वांनी स्वामी महाराजांची सेवा करायची. सेवेमध्ये किंतु परंतु आणायचं नाही, आणि स्वामी महाराजांची सेवा केल्याचं फळ कधी ना कधी 100% भेटतं. तर सर्व ताईंनी ही मी जे अनुभव सांगितले त्या ताईचा, त्या ताईंनी बघा किती सेवा केली, किती दुःखी कष्टी होत्या. त्यांचे मालक त्यांना बोलत सुद्धा नव्हते. त्यांचं नातं, त्यांच्या मालकाचं त्यांचं नातं कसलंच बोलत नव्हते. ते पती पत्नीसारखं वागतच नव्हते ते. तरीसुद्धा असलं मोठं संकट होतं, तरीसुद्धा त्या खचल्या नाही, स्वामी महाराजांची सेवा केली. त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा आता 12वी होऊन गेली त्यांच्या मुलाची. आता बहुतेक त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय. त्यांनी त्यांची सांगितली कहाणी की माझ्या जीवनामध्ये असं होतं. त्यानंतर त्यांचं स्वामी महाराजांची सेवा केल्यानंतर असं जीवन बदललं म्हणून सांगितलं. कारण त्यांनी का सांगितलं? कारण त्यांनी सांगितल्या, कारण कोण सांगतच नाही बघा आपल्या जीवनामध्ये काय झालं ते सांगत नाही, पण त्यांनी का सांगितलं? कारण आपल्याला त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा भेटावी आणि आपण स्वामी महाराजांची सेवा करायला सोडू नये म्हणून त्यांनी सांगितलं. कारण जो स्वामी महाराजांची सेवा करतो तो कधीच दुःखी कष्टी होत नाही बघा. म्हणून तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करायला कधीच सोडायचं नाही आणि अर्ध्यात कधीच थांबायचं नाही. कारण एवढी मी सेवा केली मला स्वामी महाराज प्रचिती देत नाहीत म्हणून कधीच सोडायचं नाही. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. मला एवढंच सांगायचं आहे की कुणीही स्वामी महाराजांची सेवा थांबू नका. स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराजांची कितीही अडचण असू द्या, तुम्ही किती वर्किंग वुमन असू द्या, पण दररोज स्वामी महाराजांची 1 माळ तरी जप करायचा. श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ हा जप करायचाच. कारण जो स्वामी महाराजांचा जप करतो त्याला स्वामी महाराज सतत जपत असतात. मग कितीही दुःख येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. सर्वांनी हा अनुभव आहे तो लक्ष देऊन ऐका. कारण मला एवढंच सांगायचं की स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. प्रचिती जरी नाही आली, तुमचं दुःख जरी नाही दूर झालं, तुमचे संकट आता सध्याला जरी सेवा करून नाही दूर झाले, तरी सुद्धा तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. आणि सेवा कधीच सोडू नका स्वामी महाराजांची. स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. एक वेळेस अपयश आलं म्हणून काय झालं, डबल करायची स्वामी महाराजांची सेवा. कारण आपण हारायचं नाही. एकदा नाही झालं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केल्यानंतर आपली इच्छा करून तर डबल स्वामी महाराजांचं पारायण करायचं, आणखीन गुरुचरित्र पारायण आणखीन डबल करायचं. अजून स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करायची. 11 माळी जप करतो तर 21 माळी जप करायचा, परंतु सेवा नाही सोडायची. दिवसभर सतत काम करत करत स्वामी महाराजांचा जप करायचा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. बस करते मला सांगणं. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. सर्वांनी सेवा करा स्वामी महाराजांची, हेच सांगायचं होतं. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज देवपूजेचा व्हिडिओ आला नाही, काही अडचण असल्यामुळं व्हिडिओ केला नाही. आज देवपूजाच केली नाही, त्यामुळं व्हिडिओ केला नाही.